मला आत्ताच्या आत्ता नरसिंहाशी बोलायचं. आत्या, हे सगळं त्याच्याचमुळे झालंय, विसरू नकोस. म्हणूनच भेटायचंय मला त्याला. आज पुन्हा एकदा तीच गोष्ट सिद्ध झाली. अमृता, तू हे जे काही म्हणतेयस त्याचा कितपत उपयोग होईल? जानकी, फक्त त्याचाच उपयोग होईल. कारण आता ही गोष्ट सिद्ध करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये. अगं पण तुला एकटीला हे सगळं झेपेल का? कारण माझी इच्छा असूनही मी काहीच मदत नाही करू शकणार. मी वाकनीस काकांशी या संदर्भात बोलले. ते मला बाकीची मदत करणार आहेत. एकदा का ते रिपोर्ट्स आले ना की खरं काय आणि खोटं काय ते कळेलच आपल्याला. मला अजूनही या सगळ्याची खात्री नाही वाटत आहे का? जानकी, एकदा फक्त ते रिपोर्ट्स येऊ देत, मग तू बघ. आणि मुळात मी हे सगळं बाबांसाठी करते. त्यांना यातून समाधान मिळालं पाहिजे ग. अमृता, खरंच कर. गेल्या कित्येक दिवसात त्यांना शांत झोपलेलं पाहिलं नाहीये मी. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. अरे कोण कुठला माणूस येतो आणि तू आपल्या अख्ख्या घराला डिस्टर्ब करतो. खरंच ते जे तू रिपोर्ट म्हणतेय ना, त्यानंतर त्या माणसाला शोधून पहिल्यांदा त्याच्या हातामध्ये ठेवले पाहिजेत. त्याच्याचमुळे तर झालं हे सगळं. जानकी, हे सगळं एक षडयंत्र आहे एवढं मात्र नक्की. फक्त ते कोण करतंय ना याचा पत्ता नाही लागत आहे. पण एकदा का DNA टेस्टचे रिपोर्ट झाले ना की तेही कळेल आपल्याला. अमृता, खरंच त्या म्हाताऱ्याला शोधलं पाहिजे. आज त्याच्याचमुळे तर हे सगळं झालंय. त्याच्याचमुळे आत्याबाईंची ही अवस्था झाली. जानकी, तू आत्याजीला भेटायला जाणार होतीस ना? हो, जाणार होते पण आता हे गेलेत ना, बाबांना तर घेऊन गेलेत त्यांना. आत्याबाई तिकडे कशा असतील काय माहित. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. मला खात्री आहे. सगळं व्यवस्थित व्हायलाच पाहिजे अमृता. ह्या दोघांना एकत्र पाहूनच आत्याबाई निम्म्या बऱ्या होतील. अमृता, निदान आत्याबाईंसाठी तरी या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. हो नक्की. नाही, तुम्ही काळजी करू नका. साहेबांपर्यंत पोहोचवतो निरोप. नाही काय, साहेबांची तब्येत जरा बरी नाही आहे. हां ठीक. ओके. काय वाकनी, सदा आमच्या घराची रखवालदारी बी करायला लागला का काय? सभ्य माणसानं रात्री आपापल्या घरी जाऊन झोपाव. असभ्य माणसाची वाट पाण्यामध्ये रात्र होतेच. बरोबर. अशा कुठल्या असभ्य माणसाची एवढी आतुरतेनं वाट बघताय तुम्ही? आपलीच की. आपल्या व्यतिरिक्त हा मान आणखी कोणाला जाणार? मान देताय का अपमान करताय? मानापणाचं जाऊ द्या. मला तुमच्याकडे महत्वाची चौकशी करायची आहे. आता रात्र खूप झाली आहे, माझी झोपायची वेळ झाली. चौकशा बिवकशा उद्या सकाळी. परशु शेठ, मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग पाहिजे तेवढा वेळ झोपा. शंभू कुठे आहे? कोण शंभू? हा हा, तो शंभू होय. काळ तोंड करून कुठेतरी फिरत असेल. परशु शेठ, मी चौकशी केली आहे. शेवटचं तुमच्याबरोबर बघितलं गेलं त्याला. आता मी बडवला नंतर गायब झाला म्हणजे शेवटचं माझ्या बरोबरच बघणार हो. यात आणि काय नवीन तुम्ही जावई शोध लावलाय? मग इतके दिवस कुठे गायब होता तुम्ही? ऍडमिट करायला गेला होता त्याला? वाकण्या, माझ्यावर संशय घेतोय रे. फक्त प्रश्न विचारला, तुम्हाला संशय वाटला? संशयाचा सूर होता तुझ्या बोलण्यात. मोराच करवानी. रात्र खूप झाली आहे, जाऊन झोप आता. एक लक्षात घ्या परशु शेठ, साहेबांचे जे कोणी हितशत्रू असतील ना
त्यांची कुठलीही कटकारस्थानं मी यशस्वी होऊ देणार नाही. मी असेपर्यंत साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही. म्हणजे साहेबांची भाषणं तू लिहून देतोस, ती भाषणं माझ्यासमोर नको ऐकू. रात्र खूप झाली आहे. गुड नाईट. राम राम. आजपर्यंत तुझ्या पुढे अशी हात जोडून बसण्याची वेळ माझ्यावर कधीच नाही आली. माझ्यासाठी मी आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही, कारण ते सगळं आत्याबाईच करायच्या. आज त्याच आत्याबाईंसाठी मी तुझ्या पुढ्यात हात जोडून बसलोय. माझ्या आत्याला बरं कर. आता देवाची सुद्धा हिंमत होणार नाही आत्याबाईंना काही करायची. जानकी, मी आत्याबाईला शब्द देऊन आलोय. या घरात पुन्हा असं काहीही होऊ देणार नाही मी. त्यांना तेवढंच तर हवं आहे ना. आतापर्यंत तुमच्या सुखातच त्या स्वतःचं सुख मानत आल्यात ना. जानकी, तुझा देव तुझं सगळं ऐकतो ना. आज आत्याबाईंसाठी माग त्याच्याकडे काहीतरी. तिला सगळ्यांच्या प्रार्थनेची गरज आहे. मी देवाकडे मागितलंय आणि त्याने ते ऐकलंय. म्हणून तर तुम्ही आत्याबाईंना भेटायला गेलात ना. आणि आता म्हणूनच तुम्ही देवापुढे बसून त्यांच्यासाठी काहीतरी मागताय. आत्याबाईंसाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे. इतकं केलंय आत्याबाईंनी या घरासाठी, माझ्यासाठी. त्या माझ्या आत्याबाईंना देवाने लवकरात लवकर बरं करावं. तुम्ही एवढं मनापासून बोलताय ना की देवाने तुमचं ऐकलंच पाहिजे. आत्याबाई लवकर बऱ्या होते. त्याला ऐकावंच लागेल माझं. आजपर्यंत काहीही मागितलेलं नाहीये मी त्याच्याकडे. आत्याजी, अमृता, असं बघायची सवय नाहीये ग. हे असं सलाईन इंजेक्शन. अगं असे आजारी कधी पडलेच नव्हते ग मी. आजवर माझं घर टिकून होतं ग. माझा नरसिंह, माझं वामन, राम लक्ष्मणासारखे पाठीला पाठ लावून आलेले भाऊ किती कष्ट करत होते एकमेकांसाठी. भांडत होते पण एकमेकांच्या विरोधात नाही गेले कधी. आणि आज तेच पाठीला पाठ लावून आलेले भाऊ एकमेकांच्याकडे पाठ करून उभे आहेत बघ. माझं घर मोडलं ग. मग मी केले मोडून. नाही आत्याजी, आपलं घर कधीही मोडणार नाही. मी मोडू देणार नाही. तू फक्त बघ,
आता थोड्याच दिवसात ना सगळं ठीक होऊन जाईल. मग मग कोणाला आठवणार सुद्धा नाही की घरात असं काही घडलं होतं. सगळे हसत खेळत राहायला लागतील. पण तोपर्यंत तू धीर सोडू नकोस. अगं तू खंबीर राहिलीस तरच आम्ही खंबीर राहू शकतो ना. अमृता, आयुष्यभर खंबीरच राहिले मी. लग्नानंतर 4 महिन्यात माझं कपाळ पांढरं झालं, तेव्हा खंबीरच होते ना मी. बहिणी गेली, दादा गेला, तेव्हाही खंबीरपणानेच उभे होते ना. या मुलांना लहानाचं मोठं केलं मी, पण त्या सगळ्या कष्टांवर आता पाणी पडलंय बघ. आता नाही खंबीर राहू शकत मी. नको ना ग असं बोलूस आत्याजी. आमच्यावर विश्वास नाहीये का तुझा? अगं मी जानकी जीवाचं रान करू पण घराला काहीही होऊ देणार नाही. अगं तुम्ही काय करू शकणार? वय आहेत का तुमची? जानकीची ही अशी नाजूक अवस्था. तुझ्यावर नशिबाने घावावर घाव घातलेत. आता आता सगळ्या घरांनी तुम्हा लोकींना सांभाळायचं का तुम्ही घराला सांभाळायचं? आत्याजी माझी तर तू अजिबात काळजी करू नकोस. मी आता चांगलीच तयार झाले नशिबाशी लढा द्यायला. आपण सगळ्यांनी आता जानकीकडे लक्ष दिलं पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. आत्याजी तू लवकरात लवकर बरी हो. मग सगळ्यांना खूप गरज आहे तुझी. आणि आपल्या सगळ्यांची जानकीला. सुगंधे, मला एक गोष्ट कळत नाहीये. या सगळ्या रामायणामध्ये आजपर्यंत तुला तुझी भूमिका का मांडता आलेली नाही? म्हणजे हे बघ सुगंधे, या जगामध्ये ज्या ज्या येळी एखाद्या ठिकाणी एखादी मोठी घटना घडत असते ना, त्यावेळी ती घटना घडत असताना ज्यानं कुण परिस्थितीचं भान राखलं तोच जिंकला. म्हणजे नेमकं काय करायचं असतं हो बाजीराव? मायला उगाच आजपर्यंत तुला लय शहाणी समजत होतो, चतुर्बाज डोकेबाज. पण आज माझ्या ध्यानात आलं, आज पौतर तुला जे काही यश मिळालंय ना ते समोरच्या मूर्खपणामुळे मिळालेलं आहे. लगेच चालू नको. जरा कोण समोरचा माणूस अडचणीत दिसलं की झाले याचे सल्ले चालू. हे बघ, माझा पान उतारा न करता तुला जे काही बोलता येणार असेल ना ते बोल. ऐक ऐक ऐक, उगा भडकू नकस. हे बघ, मोठे साहेब किल्लेदार नाहीयेत, मान्य आहे मला, मान्य आहे की नाहीयेत. पण काय त्याचा आपल्याला काय फायदा? हा सांग ना, आपल्याला काय फायदा? त्यालाच तर तोटाच आहे. तो कसं काय? अगं, किल्लेदारांच्या घरात राहून त्यांचा फायदा उचलणं लय सोपं आहे, पण इथून बाहेर जाऊन आपण त्यांचं काय बी बिघडवू शकत नाही. हा काय झालं? आत्या बोलली?
रडत होती. काका, आपण बाबांची DNA टेस्ट केली तर? काहीतरीच काय अमृता? काहीतरीच नाही काका. DNA टेस्ट हे एकच या सगळ्यावर परफेक्ट सोल्युशन आहे. अमृता, दादाचं आणि माझं नातं रक्ताचं आहे नाही हे अजिबात महत्वाचं नाही आता. महत्वाचं आहे आपलं घर, आपलं कुटुंब. या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम होतोय ना, तो सगळ्यात पहिल्यांदा थांबवला पाहिजे. हे सगळ्या जणांची धडपड त्यासाठीच तर चालू आहे. आत्याजी तेच म्हणत होती. आणि आज तिच्यावर ही जी वेळ आली आहे तीही त्याचमुळे ना. करायला हरकत नाही ग. दादा तयार होईल आणि समजा चुकून, अमृता चुकून ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलायस तू? अरे पण बजाजी, आपण इथनं बाहेर जाणारच नाहीये. कोणी जर बाहेर गेलंच ना तर आईल्यात आहे. गंडांतर त्यांच्यावर येणार आहे. जास्ती बडबड कोण करत होतं? म्हणूनच आपण जास्त गाफील राहून चालणार नाही. कसं असतंय सुगंधे, तो सगळ्यात कमकुवत शत्रू असतोय ना त्याच्यावरच बारीक नजर असते. हा म्हणजे आपल्यावर बी काही माणसं आता नजरा ठेवून असतीलच. तवा आपण कमीत कमी चुका करायच्या आणि समोरच्याला जास्तीत जास्त चुका कराया भाग पाडायचं. खरंय, बरोबर बोलताय बाजाजीराव तुम्ही. या परिस्थितीचा फायदा आपल्याला घेतलाच पाहिजे. कसा ते मला कळत नाही अजून नीट. पण या सगळ्याचा फायदा जर कुणाला झाला तर तो आपल्याला व्हायला पाहिजे. तोंडावर ताबा. हा, तोंडावर ताबा. मेंदू शांत. कमीत कमी बोलणं न जास्तीत जास्त ऐकणं. एवढं जरी केलंस ना तरी फायदा आपलाच होणार आहे. पण बाजाजीराव, घरातनं बाहेर निघून जा असं म्हणल्यानंतर आईल्या त्यांचा चेहरा कसा झाला असेल हो? ओतू गेलेल्या दुधासारखा. म्हणजे दूध कसं आधी खूप उत्साही असतंय गरम होण्यासाठी, आणि नंतर अति गरम होतंय आणि ओतू जातंय. सध्या तरी अहिल्याताईंचा उत्साह ओतू गेला एवढं नक्की. बाजाजीराव, मेंदू बराच फास्ट पळतो की तुमचा. तरी नशीब अजून मी मेन स्ट्रीम मध्ये आलेलो नाही, नाहीतर दावला असता एकेकाला माझा स्टॅमिना. ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलायस तू? असं काही होणार नाही. मुळात माझी खात्री आहे की टेस्टचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येणारच नाही. आणि जर आले तर हे बघ काका, आपलं घर तुटणार नाही हे नक्की. अमृता, तुला माहितीये दादाचा स्वभाव. काहीतरी मनात घेईल आणि टोकाचं काहीतरी करून बसेल. अरे पण ती वेळच येणार नाही ना. मुळात टेस्टचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येतील असं तुला तरी वाटतं का रे? कोणीतरी माणूस येतो आणि तो सांगतो की बाबा किल्लेदार नाहीयेत आणि आपणही सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय खरं काय खोटं समजेन असंच झालंय.
काय करावं ना तेच कळत नाही. माझं ऐक काका, एक टेस्ट आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काका प्लीज प्लीज. आतेबाई, डॉक्टरांनी तुला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. मी घ्यायला आलोय तुला, आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तुझ्या घरी, तुझ्या मुलाच्या घरी.